आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे सन्मान स्त्री कर्तृत्वाचा हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने सरदार पटेल मेमोरियल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परवीन पठाण, शबुताई वैरागडे, उषा अशोक बुक्कावार, डॉक्टर संगीता पोटले, मीनाक्षी वाळके आणि वर्षा कोडापे या महिलांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे, सचिव जयंत वेलंकीवार, कोषाध्यक्ष निनाद गड्डमवार, चंद्रपूर वन अकादमीच्या उपसंचालक अश्विनी जाधव, चंद्रपूरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते। प्रत्येकाचा काळ वेगळा असतो। माणूस जे म्हणतात की वेळ आल्यावरती सगळ्या गोष्टी होत असतात। कुणाची वेळ ही लवकर येते, कुणाची वेळ नंतर येते। फक्त प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतं। त्यामुळे आपण पेशन्स ठेवले पाहिजे। काही वेळी वर्ल्ड कप झाला, बरोबर आहे, सगळ्यांनी कुणी नाही बघितलं, कुणी नसेल। तुम्ही बघितलं असेल की संजू सॅमसनने चान्स दिला नव्हता, पण त्यांनी पेशन्स ठेवले। त्याच्या जे प्रयत्न होते त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं आणि तो माणूस क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल तिन्ही त्याच्यामुळे जिंकलो। त्याने जर म्हणलं असतं नाही माझ्यासोबत ह्याने दुभाव केला, आता माझं करिअर संपलं, आता माझं काही खरं नाही, असं होऊन चालत नाही। आपल्या आयुष्यात पेशन्स ठेवावे लागतात, ठीक आहे, पण प्रत्येकाने पेशन्स ठेवले पाहिजे। आपण काही या पीपीटीच्या मार्गदर्शनावरून पाहणार आहोत। महिलांना आज सक्षम व्हायचं तर ते सायबर दृष्ट्या सर्वांकडे मोबाईल असेलच। जसा आपल्या बेसिक नीड होत्या त्यांना वस्त्र निवारा, तसाच मोबाईल हे बेसिक नीड झालेले आहे। परंतु या मोबाईलच्या स्मार्ट जगामध्ये स्मार्टफोनचा वापर करत असताना बऱ्याचदा आपण जे आपला अविभाज्य भाग झालेला आहे मोबाईल, याच्यामुळे आपण सेफ आहोत का, याची सुरक्षिततेचं आपल्याला नॉलेज आहे का, याचा विचार करणं हे गरजेचं आहे। विद्यालयाच्या सगळ्या प्रमुख प्राध्यापक मंडळींनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम आयोजित केला। अतिशय सुंदर असा कार्यक्रमाची आखणी केली होती। सगळ्या पुरुष प्राध्यापक मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्या स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा असा तो संकल्प असल्यामुळे चंद्रपूरच्या प्रमुख 6 सत्कार मूर्ती या कार्यक्रमात आल्या होत्या। उषाताई बुक्कावार होत्या, पठाण मॅडम होत्या, वाळके मॅडम होत्या, त्याच्यानंतर आणखी 2 मॅडम होत्या। त्या सगळ्यांचा सत्कार करता आला, त्या सगळ्यांनी संमती दिली, याबद्दल आम्हाला आनंद आहे। मी असं म्हणतो की महिला संख्या म्हणजे काही नुसतं एक घर आपण पुढे देत नाही, तर महिला संख्या म्हणजे त्या घराचा उद्धार, त्या समाजाचा उद्धार किंवा देशाचा उद्धार ती करत असते। आणि म्हणून महिलांचा सन्मान करणं या व्यासपीठावरून RCRT सारख्या कॉलेजमध्ये अनेक महिला, अनेक मुली शिकत आहेत। आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। त्या खरं तर आमच्या सगळ्यांसाठी आदर्श आहे, नुसत्याच महिलांसाठी नव्हे तर आमच्यासाठी सुद्धा आदर्श आहे। आम्ही बघताना, महिलांकडे बघताना नेहमी 2 वेगवेगळ्या अँगलनं बघतो। मी माझ्यामध्ये घरात गेल्यानंतर मी माझ्या मुलीकडे माझी मुलगी, माझी पत्नी, माझी आई म्हणून बघतो, पण बाहेर गेल्यानंतर माझा दृष्टिकोन कदाचित बदलतो। हे आमच्या मनामध्ये राहू नये, ही गोष्ट ह्या महिलांमधून घ्यायची।